ध्यान योग निरूपण भाग 3. The spine of the Buddha's teaching is discovered by seeing and understanding clearly the impersonal process of dependent origination and the four noble truths. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीमध्ये मुख्य गोष्ट काय आहे, ज्याला आपण पाठीचा कणा म्हणू शकू भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा, तर 4 आर्य सत्ये आणि या भवचक्राच्या घटनांची साखळी, ज्याला संस्कृतमध्ये प्रतित्य समुत्पाद किंवा पालीमध्ये पटिच्च समुत्पाद म्हटलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये डिपेंडंट ओरिजिनेशन म्हणतात, ज्याला आपण भारतामध्ये भवचक्र म्हणतो, संसार चक्र म्हणतो. हे संसार चक्र कसं चालतं, भवचक्र कसं चालतं, आणि या भवचक्रामध्ये आणि संसार चक्रामध्ये मी नावाची कुठलीही व्यक्ती नाही आहे. याची अहमशून्यता, निर्ममो निरहंकार, याची निरहंकारता, याची निर्ममता, अहमशून्यता म्हणजे यामध्ये मी नावाची गोष्ट नसणं. या भवचक्राच्या घटनेच्या साखळीमध्ये आणि 4 आर्य सत्यामध्ये मी नावाची कुठलीही गोष्ट नसणं, मी विरहित, अहमशून्य अशी ही प्रक्रिया समजून घेणे, हा भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा पाठीचा कणा आहे. विथ these 2 pieces understood, the Dhamma can be fully realized. धर्माचा संपूर्ण साक्षात्कार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा या भवचक्रामध्ये मी नाही आणि या आर्य सत्यामध्येही मी नावाची कुठलीही गोष्ट नाही. या गोष्टी मीपणाशिवाय घडत आहेत हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा धर्माचा पूर्ण साक्षात्कार होतो. This book is about using the breath or metta and smiling and relaxing as the object of meditation to help you reach that lofty goal. आणि हे उच्चतम ध्येय प्राप्त करण्यासाठी या पुस्तकामध्ये श्वास किंवा मंगलमैत्री आणि स्मितहास्य आणि शिथिलीकरण या गोष्टी ध्यानाचं आलंबन म्हणून वापरण्यात आलेल्या आहेत. इन ओनली अ फ्यू डेज यू कॅन सी हाऊ इट इज ट्रूली पॉसिबल टू लेट गो ऑफ सफरिंग. अतिशय थोड्या दिवसामध्येच तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ही आलंबनं वापरून दुःखापासून कसे मुक्त होऊ शकता. मोनॅस्टिक्स अँड ले पीपल दॅट हॅव पुट फोर्थ अ सिन्सिअर एफर्ट to follow these instructions precisely make remarkable strides in understanding the Buddha Dhamma quickly. या पुस्तकातील सूचनांचं पालन अतिशय तत्परतेने न चुकता केल्यामुळे अनेक भिक्षू आणि गृहस्थसुद्धा भगवान बुद्धांच्या शिकवणुकीला आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष उतरवू शकले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रगती पण केलेली आहे. इफ यू आर एन एक्सपिरियन्स्ड मेडिटेटर बट आर डिस्करेज्ड बाय युअर ओव्हरऑल प्रोग्रेस, दिस प्रॅक्टिस हॅज द इफेक्ट ऑफ टीचिंग यू हाऊ टू रिफाईन युअर मेडिटेशन परफेक्टली. जर तुम्ही आधीपासूनच ध्यान करत असाल परंतु तुमच्या ध्यानाच्या प्रगतीविषयी तुम्ही समाधानी नसाल, तर या पुस्तकात सांगितलेली साधना तुम्हाला तुमची साधना
कशी प्रगतीपथावर न्यायची, तिला कसं दुरुस्त करायचं हे शिकवेल. Bhante manages to bring the teachings to life right here in America using clear, simple English words. भिक्षू विमलारामसी अमेरिकेतल्या अमेरिकेत राहूनच तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आजच्या दैनंदिन जीवनातच धर्म कसा आणायचा हे साध्या सोप्या इंग्लिशमध्ये सांगतील. Until now, learning from the text has not been easy to understand for many Western and Asian lay people and teachers alike. पूर्वेकडील देशातील गृहस्थ असोत किंवा पश्चिमेतील देशातील गृहस्थ असोत किंवा भिक्षू असोत किंवा आचार्य असोत, आत्तापर्यंत अशी गोष्ट होती की पुस्तक वाचून ध्यान करणं हे फार कठीण जात असे. Therefore, it becomes evident that the repetition found in this book is there to drive home the most important information in the simplest way possible. त्यामुळे ह्या पुस्तकामध्ये ज्या वारंवार सूचना पुनरावृत्त केल्या गेलेल्या आहेत त्या एक साधी, सोपी, सरळ माहिती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले आहेत हे स्पष्टच आहे. इट इज होप्ड दॅट बाय रीडिंग द बुक यू विल गेन इन्साइट इन टू व्हॉट द बुद्धा ॲक्च्युली टॉट. आम्ही अशी आशा करतो की हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला या गोष्टीचं अंतर्ज्ञान होईल की भगवान बुद्धांनी वस्तुतः काय शिकवलं होतं. It will be different from what you have heard elsewhere, so please keep an open mind. आणि ही गोष्ट निश्चितच यापूर्वी तुम्ही जे काही शिकला आहेत त्याच्यापेक्षा वेगळी आहे, त्यामुळं तुम्ही आपलं हृदय हे खुलं ठेवा. ट्राय इट बिफोर यू जज इट. त्याविषयी कुठलंही मत बनवण्यापूर्वी तुम्ही आधी स्वतः हे करून पहा. द बुद्धा सेड टू ऑल ऑफ अस टू कम अँड सी how it works in the Kalama Sutta. This book is your open invitation. कालाम सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी आपल्या सर्वांना या आणि पहा असं आमंत्रण दिलं आहे. हे पुस्तकसुद्धा त्याच प्रकारचं आमंत्रण तुम्हाला देत आहे. लाईफ इज मेडिटेशन, मेडिटेशन इज लाईफ. जीवन हेच ध्यान, ध्यान हेच जीवन. ही प्रस्तावना आदरणीय भिक्षुणी क्षेमा यांनी नोव्हेंबर 2013 लिहिलेली आहे. त्या युनायटेड इंटरनॅशनल बुद्ध धम्म सोसायटीच्या सचिव आहेत आणि धम्मसुख ध्यान केंद्र आणि अनाथपिंडिका अभ्यास उद्यान याच्याही त्या सचिव आहेत.